मंत्रिमंडळ फुल सध्या वॅकन्सी नाही। मंत्रिमंडळात जागा नसल्याने कुणालाही मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीसांचा अप्रत्यक्ष टोला। इंदापुरात एक जण 19 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यांनी केलं का? प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून हद्दपार होणार, काँग्रेस डुबती जहाज आहे। वाशिममधील प्रचार सभेतून चंद्रशेखर बावनकुळे यांचीही टीका। जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार। मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा, महाजनांचं मतदारांना आवाहन। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षवाढीसाठी मेहनत घेतली। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामुळे आज भाजप पक्ष हा मोठा झाला। मंत्री पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य। तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असं उघात बोललो। चौफेर टीकेनंतर अजित पवार यांची सारवासारव। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद, शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध। विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छुक उमेदवारांना वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला। शेड न बांधण्याची विनंती केल्यानंतर मी काम थांबायला सांगितलं। समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया, तर दम होता तर पळकुटेपणा नेमका का केला? महेश सावंत यांची सरवणकरांवर टीका। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही। शिंदेंचा पीए बनायला तयार। मालवणमधल्या प्रचार सभेत निलेश राणे यांचं हे वक्तव्य। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचे खणखणीत नाणे। निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे का होगा। मालवणमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्तुतीसुमनं। यवतमाळ पालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला झाली पाहिजे। उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांची चूक, उमेदवारांची आक्रमक भूमिका। भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील ही माहिती। प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणामध्ये निष्कर्ष। जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या प्रचार सभेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भावूक झाल्याचं बघायला मिळालं। राजकारणाशी काही देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं असं रक्षा खडसे म्हणाल्या। पती निखिल खडसे यांच्या आठवणीमध्ये रक्षा खडसे भावूक। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी गोंधळ, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन। भाजपमधून नुकतेच शिंदेच्या सेनेमध्ये गेलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचे बॅनर झाकल्यानं कार्यकर्ते आक्रमक। मुंबई पालिका प्रशासन दुबार नावांची पडताळणी करणार। नावातील साधर्म्यामुळे दुबार मतदारांमध्ये वाढ झाल्याची माहिती। मुंबईमधील मतदार यादीमध्ये 11 लाख दुबार नावं, त्यापैकी 4 लाख नावं ही एकपेक्षा अनेक वेळा आल्याची माहिती आहे। धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ। अनेक नागरिकांसह नगरसेवकांचं नाव देखील वेगळ्या प्रभागात गेलं, त्यामुळे हरकतींचा पाऊस। आठवड्याभरामध्ये तब्बल 28,000 हरकती महापालिकेमध्ये प्राप्त। मुख्यमंत्री फडणवीसांची आज बीड, पैठण, आळंदीमध्ये प्रचार सभा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण आणि कन्नडमध्ये प्रचार सभा पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। 2 तारखेला मतदान प्रक्रिया, तर 3 तारखेला निकाल होणार जाहीर। इतरांसारखं मी थेट रेल्वे मंत्री वैष्णव यांना फोन करणार नाही, नाव न घेता रवींद्र चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। 2 ते 3 महिन्यांमध्ये बैठक घेऊन रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्याचं चव्हाणांचं आश्वासन। रवींद्र चव्हाण यांच्यावरती मी योग्य वेळी बोलेन। शिवसेना भाजपची युती काल परवा झालेली नाही। रवींद्र चव्हाण यांच्या युतीवरील विधानावरून आता शिंदेंची प्रतिक्रिया समोर। लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केली। ज्यांनी काहीही केलं नाही ते देखील योजना आणल्याचं सांगतात। वर्ध्यातील प्रचार सभेत शिंदेंच्या मनीषा कायंदे यांचं हे वक्तव्य। मीरा भाईंदर पालिकेवरती भगवा झेंडा फडकवायची बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा अपूर्ण राहिली, मात्र आम्ही ती पूर्ण करू। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। सातारा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांचे निकाल एकत्र जाहीर करा। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ही मागणी।
आमदारकीला मला पाडलं हे भाजपच्या जयकुमार गोरे यांनी कबूल केलं। पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्याची वाट लावली। शहाजी बापू पाटलांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हा आरोप। शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून करण्यात आली तपासणी। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली। कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर। तुला तिकीट देतो असं सांगून काही जण नजर चुकवायला लागले। खोटं बोलणारे बरेच लोक। मात्र निलेश राणे तुलाच तिकीट देणार असं बोलणारे फक्त एकनाथ शिंदे होते। निलेश राणे यांचं वक्तव्य। इस्लामपूरला ईश्वरपूर करा अशी मागणी सातत्यानं केली जात होती। आम्ही तुम्हाला ईश्वरपूर नाव दिलं, आता तुमची द्यायची वेळ। मुख्यमंत्री फडणवीसांचं मतदारांना आवाहन। मुख्यमंत्र्यांचा उद्देश तुमची प्रश्न सोडवण्याचा नाही तर माझा पराभव करण्याचा आहे। हात जोडणाऱ्यांनी 9 वर्ष नेमकं काय केलं? ईश्वरपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। कराडमध्ये अतुल भोसले यांना घेरण्याचं काम सुरू। आम्हीही आधुनिक अभिमन्यू आहोत। चक्रव्यूह भेदून भाजपचा झेंडा फडकवू। कराडच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवणार। आमचा टायगर हा वेगळ्या प्रकारचा टायगर। मंत्री प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य। माझा डीएनए काढणाऱ्यांनी आधी डीएनएचा लॉंग फॉर्म सांगावा। सुनील तटकरे यांचं थोरवे यांना आव्हान। तर लॉंग फॉर्म नव्हे फुल फॉर्म असतो। बेसिक इंग्लिश तरी नीट बोला। महेंद्र थोरवे यांचा टोला। पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनमधून महात्मा फुले यांचं नाव हटवल्याचं प्रकरण। ओबीसी संघटनांचं आंदोलन। आक्रमक भूमिका घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा मेट्रो प्रशासनाला इशारा। 2 तारखेला जोरात कमळाचं बटन दाबा, फक्त बटन तोडू नका। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचं मतदारांना आवाहन। दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानीचा प्रचार। बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका। बच्चू कडू यांची मानसिकता ठीक नाही। बच्चू कडू यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे। नवनीत राणांची टीका। वर्ध्याच्या आर्वीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गौतमी पाटील थेट मैदानामध्ये। नगराध्यक्ष पदासाठी दीपाली देशमुखही रिंगणार। मनीषा गायंदे यांची देखील प्रचारासाठी हजेरी। रत्नागिरी सिंधुदुर्गात 15 पैकी 14 आमदार निवडून दिले होते। स्थानिक निवडणुकांमध्ये देखील विधानसभेची पुनरावृत्ती होणार। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दावा। राजापूरसह सर्व नगरपालिकांना निधी देणार शिंदेंचं आश्वासन। बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा एक आमदार म्हणतो की बाबरी पुन्हा उभारू, पण या देशात बाबर आणि त्याचे औलाद आम्ही पैदा होऊ देणार नाही। प्रचार सभेदरम्यान माजी खासदार नवनीत राणांचं विधान। जळगावच्या शेंदुर्णी या ठिकाणी नगरपंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री गिरीश महाजन यांची भव्य प्रचार रॅली। संपूर्ण शहरात पार पडलेल्या रॅलीमध्ये भाजप उमेदवारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही हजेरी। पत्नीच्या प्रचारासाठी आमदार सत्यजित तांबे मैदानात उतरले। संगमनेर नगराध्यक्ष पदासाठी मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार, तर आमदार सत्यजित तांबे यांची प्रतिष्ठा पणाला। दिल्लीमध्ये आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस। एसआयआरसह इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची दाट शक्यता। पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता अधिवेशनापूर्वी देशाला करणार संबोधित। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। भांडूप या ठिकाणच्या निवासस्थानी राऊत पत्रकार परिषद घेणार। मुंबई पालिकेसंदर्भात काय बोलतात याकडे लक्ष। राज्यभरातील दिव्यांगांच्या मदतीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांच्याकडून मोफत कॅम्प। जात धर्म पंथ न पाहता सर्व दिव्यांगांना मदत केली जाईल। राम कदम यांची प्रतिक्रिया।